माझं म्हणजे 2001ला माझं शिक्षण कंप्लीट झालं आणि 99मध्येच मी जॉबला लागलो होतो. 99मध्ये मी जॉब लागलो सामनामध्ये सर्क्युलेशन डिपार्टमेंट म्हणजे वितरण विभागामध्ये होतो. वितरण विभागामध्ये असल्यामुळं तिथून पुढे मी याच्यामध्ये काम केलं, सामनामध्ये काम केलं, त्याच्यानंतर लोकमतला काम केलं, त्याच्यानंतर मग मी लोकसत्ताला काम केलं. मग त्या टायमाला मार्केटमध्ये 2 पेपर नवीन आले होते, DNA आणि हिंदुस्तान टाइम्सला काम केलं. आणि त्याच्यानंतर 2012मध्ये पुढारी मुंबईमध्ये लॉन्च झालं, मग पुढारीला काम केलं. त्याच्यानंतर मग मी परत सकाळला जॉईन झालो. सकाळला मी 2014पर्यंत काम केलं आणि नंतर मग जॉब सोडून दिला, कारण मी तेव्हा 2009मध्ये पेपरचा धंदा विकत घेतला होता एका पेपरवाल्याचा. तो वाढत 300-350 कस्टमर होते. तो वाढत 2014पर्यंत जवळजवळ 10,000 कस्टमर झाले. म्हणजे 7,500 ते 1,000 कस्टमर झाले, 10,000 एक पेपर झाला. आणि त्यावेळेला पेपरचं कमिशन किती होतं? 20%. म्हणजे ₹4 रुपयाचा पेपर मागे आम्हाला साधारणतः 80 पैसे मिळायचे. मग मी विचार केला की 80 पैसे मिळतात म्हणजे एक 10,000 पेपर, म्हणलं दिवसाला 8,000 रुपये झाले, कशाला जॉब करू? जॉब सोडून दिला. तसं 2014मध्ये अँड्रॉइड फोन मार्केटमध्ये आले. 3G पहिल्यांदा मार्केटमध्ये आला. बटनचे फोन बंद झाले आणि जसे बटनचे फोन बंद झाले लोकांना ते व्हॉट्सअप मार्केटमध्ये तेव्हा नवीन आलं. लोकांना व्हॉट्सअप बघायची सवय झाली. मग लोक तिथून पुढं सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाली. मग फेसबुक हे ते. मग तिथून पुढं लोकांचा वाचण्याचा कल कमी झाला आणि होती नव्हती ती कसर लॉकडाऊनमध्ये करोनाने काढून टाकली. तिथून जो नंबर माझा पेपरचा माझी जी गिरायकं उतरली ती 2,000वर आली. पण माझं कॉन्टॅक्ट सगळ्यांबरोबर होतं, कारण मी ज्या पर्टिक्युलर एरियात धंदा करतो, कारण कसं असतं पेपर तुम्ही रोज घेता, त्यामुळे माझं तुमचं कॉन्टॅक्ट रोज बरोबर आहे. आज 10,000 पब्लिक माझ्या कनेक्शनमध्ये होतं. मग मी त्याचा काय केलं, स्वतःचा फायदा करून घेतला. मी काय केलं त्यावेळेला माझं म्हणजे आमचे आता मी पुण्याकडचं असल्यामुळे आमचा बराचसा समाज हा APMC मार्केटला आहे. जुन्नर नारायणगाव हा परिसरातला बराचसा समाज APMC मार्केटला आहे. बरोबर. APMC मार्केटला असल्यामुळं तर मी कांदाबटाचं दुकान टाकलं आणि त्या 100 कस्टमर त्या 10,000 कस्टमरचा मी तो उपयोग धंद्यामध्ये करून घेतला की ही लोक मला ओळखतात तर तीच लोक माझ्याकडे येतात धंद्यासाठी. आणि असं करत तो धंदा मी डेव्हलप केला. मग कांदाबटाच्या धंद्याबरोबर मी टूर्स अँड ट्रॅव्हलचा धंदा चालू केला. पहिली एक गाडी विकत घेतली कर्जावर, मग ती नील करत दुसरी गाडी घेतली, मग तिसरी गाडी घेतली, मग ओला उबेरला गाड्या लावल्या. मग ओला उबेरमधून गाड्यांचं नुकसान व्हायला लागलं, मग 2 गाड्या काढून टाकल्या. अशा करत 5-6 गाड्या केल्या. आता माझ्याकडे फक्त 3च गाड्या आहेत आणि स्वतःचा पेपरचा धंदा आहे आणि कांदाबटाचं होलसेलचं दुकान आहे. आता माझं गाव जवळ असल्यामुळे माझं इथून किती, मी राहिलं डोंबिवलीला, माझं गाव कळंब जुन्नर. माळशेज मार्गे गेलं तर तुम्ही साधारणतः 2.5 ते 3 तासात माळशेजला पोहोचता गावात. मी स्वतः टेम्पो घेतला, गावावरनं भाजीपाला आणून स्वतः दुकानात विकला आणि तिथून पुढं लोकांचं कॉन्टॅक्ट वाढत गेलं. आणि जो माझ्या धंद्यातला जो कॉन्टॅक्ट होता ना, म्हणजे व्यवसायातला, तो माझ्या ह्या दुसऱ्या धंद्यामध्ये मी कन्वर्ट केला. म्हणजे मी स्वतःला अपग्रेड करत गेलो. नाही तर तुम्ही कसं होतं आता फोनचं उदाहरण जर घेतलं तर नोकिया पहिलं सगळ्यांकडे नोकिया फोन असायचा. त्यांनी स्वतःला अपग्रेड केलं नाही म्हणून तो आउट ऑफ डेट झाला. अँड्रॉइड नाही केलं म्हणून सॅमसंग पुढे आला. मार्केटमध्ये दुसरे फोन ॲपल वगैरे यायला लागले. म्हणून ना तुम्ही स्वतःला अपग्रेड करत गेलं ना, समाजामध्ये उलट्या प्रभाव व्हायला नाही. तुम्हाला समाज सुधारत नाही, तुम्हाला समाजाबरोबर व्हायला लागतो, तेव्हा समाज तुम्हाला पकडतो. आणि जेव्हा आपण त्या समाजात राहतो तेव्हा समाजाचं काहीतरी देणं लागतं. म्हणून त्या धंद्याचा उपयोग केला आणि एक मराठी माणूस म्हणून मी आज उत्कृष्ट धंद्यामध्ये चांगल्या पट्टीने उभा आहे. आज डोंबिवलीमध्ये माझ्याकडे जवळजवळ 18 हॉटेल आहेत आणि जवळजवळ 22 पोळी भाजी केंद्र आहेत आणि जवळजवळ एक 17 ते 18 वडापावचे जे गाड्या चालतात का त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत माझ्याकडे. म्हणजे त्यांना माझा माल सप्लाय होतो. आज माझ्या हाताखाली नाही म्हटलं तरी 18-19 पोरं कामाला आहेत. पेपरच्या लाईनमध्ये एक 7-8 पोरं आहेत, दुकानावर 2-1 पोरं आहेत, माल व्हायला 2-3 पोरं आहेत. एक गाडी माझी कल्याण मार्केटला चालते. तरी देखील मी या मराठा आंदोलनामध्ये आलो. त्याचं कारण असं आहे की माझ्या मुलीला केवळ 3% हुकली, तिला मेडिकल ॲडमिशन मिळालं नाही. माझी पोरगी अक्षरशः घरात रडली. 4 दिवस तिला समजत होतो. म्हणून आज मला ह्या मराठा आंदोलनामध्ये उतरायला लागलं. आणि हीच बाब जवळजवळ एक 25 वर्षापूर्वी माझ्या बाबतीत घडली. 2 महिने फक्त माझ्या वयाला जास्त झाले म्हणून पोलीस भरतीतून मी बाहेर निघालो. या घटना आहेत. पण माणूस याच्यातून सुद्धा शिकतो आणि पुढे जातो आणि उत्कृष्ट बिझनेसमन किंवा उत्कृष्ट उद्योगधंदा म्हणून मी आज मार्केटमध्ये उभा आहे. मी आज माझा स्वतः सगळा धंदा बंद करून मी इथे आलो. 2 दिवसापासून यायचा प्रयत्न करत होतो, पण पेपर धंदा आहे तो बंद करता येत नाही.
मी आज दुकान वगैरे गाड्या वगैरे बंद केलेत आणि आज सगळं करून इथे मी आलो, कारण मला आज दादांना सपोर्ट करायचा आहे. जर दादा जिंकले तर मग आज आपल्या लेकरा बाळांना आरक्षण मिळेल. त्यासाठी म्हणून म्हणतो एक मराठा लाख मराठा. शिक्षणाच्या बाबतीत जर बघायचं ठरलं तर आपल्याकडे शिक्षणाच्या बाबतीत पण बोंबाबोंब. मला सांगा, आता माझ्या मुलीला त्यावेळेला 92% पडले, म्हणजे 90 पॉईंटवरती पडले. तिला इथे MCAला ॲडमिशन मिळालं नाही. इथे सोमायला ती ॲडमिशन घ्यायला गेली तेव्हा तिला जवळजवळ 15 ते 16 लाख रुपये खर्च सांगितला. मला माझ्या मुलीला महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यात पाठवावं लागलं, गुजरातला जाऊन तिने MCAचं ॲडमिशन घेतलं, MCA कंप्लीट केलं. तिकडं तिने तिचे पुढचे 3 वर्षे घालवले. आता एंट्रन्सशिप करते ती. आता एंट्रन्सशिपसाठी ती मुंबईत आली, पण त्यावेळेला तिला आपल्या राज्य सोडून बाहेरच्या राज्यात जायला लागलं. ही शिक्षणाची दुर्व्यवस्था आपल्या राज्यामध्ये आहे. याची लाज वाटायला पाहिजे, थोडी खंत वाटायला पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला. एक मराठा लाख मराठा. मी या मराठा समाजाचा एक आंदोलक म्हणून इथं उभा आहे आणि आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि तो मी घेणार. त्याचं कारण असं आहे की माझी मुलगी 4 वर्षापूर्वी 12वी पास झाल्यानंतर सायन्सला तिला 91% पडले होते आणि मेडिकलला 92ला क्लोज झालं होतं ओपनवाल्यांसाठी. 91.56% होते तिला. केवळ 4 आणि 5% माझ्या मुलीचं मेरिट हुकलं, तिला मेडिकलला ॲडमिशन मिळालं नाही. अक्षरशः माझी मुलगी 3-4 दिवस घरामध्ये रडत होती. आज ती झाली MCA झालेली आहे. ती आता दुसऱ्या चांगल्या ठिकाणी जॉब करते, त्याच्याबद्दल मला वाईट नाही. पण केवळ मी मराठा असल्यामुळे माझ्या मुलीचं ॲडमिशन झालं नाही आणि मुलीला समजवण्यामध्ये माझे 3 दिवस गेले. त्यामुळे मला हा मनामध्ये आक्रोश आहे की माझ्या या मराठा बांधवांना आणि आमच्या मुलाबाळांना हे आरक्षण मिळालं पाहिजे, कारण ते आमच्या हक्काचं आहे. हे आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही आणि आरक्षण आमच्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं नाही. हे आरक्षण आम्ही घेणार आणि घेणारच. ते घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. एक मराठा लाख मराठा.